नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये तुमच्या इंग्लिश स्पीकिंगच्या सरावासाठी मी 50 वाक्य घेऊन आलेलो आहे। एकच क्रियापद आहे आणि ते 50 वाक्य बिलकुल एकमेकांशी संबंधित आहेत, काळाशी संबंधित आहेत। चला आपण बघूया। तो ठरवतो, तो नाही ठरवत, तो ठरवतो का, तो काय ठरवतो। तर हे वाक्य आपण कसं बोलणार बघा मित्रांनो। तो ठरवतो, ही डिसाइड्स। तो नाही ठरवत, ही डज नॉट डिसाइड। ही डज नॉट डिसाइड। तो ठरवतो का, डज ही डिसाइड। बघा, डज ही डिसाइड क्वेश्चन मार्क। तो काय ठरवतो, इकडे व्हॉट लावायचा आणि हे स्टेटमेंट ॲज इट इज क्वेश्चन। सो व्हॉट डज ही डिसाइड। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इकडे एस लागलेला आहे क्रियापदाला, इकडे डज आलेला आहे म्हणून नाही लागला, इकडे सुद्धा डज आलाय म्हणून नाही लागला, इकडे सुद्धा डज आहे म्हणून नाही लागला। हे लक्षात ठेवायचं आहे। हा थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे म्हणून या ठिकाणी ही डिसाइड्स, ही डज नॉट डिसाइड, डज ही डिसाइड अँड व्हॉट डज ही डिसाइड। आता हा जो वर्बल क्वेश्चन आहे डज ही डिसाइड, आता या ठिकाणी WH वर्डच्या तुम्ही दुसरा शब्द पण वापरू शकता। दुसरा WH वर्ड, व्हाय डज ही डिसाइड, तो का ठरवतो, है ना। व्हेन डज ही डिसाइड, तो केव्हा ठरवतो। तर ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्ही हे एकदा आलं की तुम्हाला WH वर्ड लावून अजून असे वाक्य बनवता येतील। तर हा काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंटचं हेच वाक्य आहे। उरलेले हे 3 वाक्य सुद्धा सिंपल प्रेझेंटमध्येच आहेत। फक्त हे वाक्य स्टेटमेंट आहे, हे निगेटिव्ह आहे, हे वर्बल क्वेश्चन आहे आणि हा WH क्वेश्चन आहे। तर सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण असे 1 2 3 आणि हे 4 वाक्य आपण या पद्धतीने सराव करायला पाहिजे। जसं की या ठिकाणी डिसाइड्स आहे की नाही, तर इकडे स्टडीज पण घेऊ शकतो आपण, तो अभ्यास करतो। आणि मग तुम्ही क्रियापद बदललं की पुन्हा तुमचे अजून 4 वाक्य बदलणार मित्रांनो, की ही डज नॉट स्टडी, डज ही स्टडी अँड व्हॉट डज ही स्टडी, व्हाय डज ही स्टडी, व्हेन डज ही स्टडी, तो केव्हा अभ्यास करतो। तर ही आहे टेक्निक मित्रांनो। असा आपल्याला सराव करता आला पाहिजे आणि हे वाक्य आपल्याला न पाहता न लिहिता आपल्याला डायरेक्ट बोलता आले पाहिजेत। तर हे मी तुम्हाला लिहून याच्यासाठी दाखवतोय की तुम्हाला हे एकदा समजलं की तुम्ही या ठिकाणी कुठलाही वर्ब चेंज केला, जसं की आहे गो, तर या ठिकाणी गोज, तर या ठिकाणी ही गोज, ही डज नॉट गो, त्याच्यानंतर डज ही गो अँड व्हेअर डज ही गो। व्हॉट डज ही गो नाही येणार, व्हेअर डज ही गो। तर WH वर्ड लावून सुद्धा आपण असे प्रश्न बनवू शकतो मित्रांनो। तर सिंपल प्रेझेंट टेन्सचेच हे 4-5 वाक्य आहेत। तर असे जे 12 प्रकार आहेत काळांचे, त्यानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये टोटल 50 वाक्य बघत आहोत मित्रांनो। आणि हे 50 वाक्य जर जुळले तर आज आपण टोटल 1200 वाक्यांचा जो काही व्हिडिओची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये आपले 1200 वाक्य कंप्लीट झालेले आहेत। ते तुम्ही 1 पासून तर 1200 पर्यंतचे सगळे वाक्य जर बघितले तर तुमचा नक्कीच इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढेल। चला बघूया पुढचे वाक्य। आता हे वाक्य बघा, तो मुंबईला जायचे ठरवत आहे। तर मी सांगितलं की आपल्याला डिसाइड हेच वर्ब घ्यायचं आहे, म्हणून ही इज डिसाइडिंग। तो ठरवत आहे, बघा, तो ठरवत आहे, ही इज डिसाइडिंग। तर काय ठरवत आहे, तर मुंबईला जायचे। सो ही इज डिसाइडिंग टू गो मुंबई, टू गो टू मुंबई, मुंबईला, ला साठी आपण घेतलेला आहे टू। सो ही इज डिसाइडिंग टू गो टू मुंबई। तो नाही ठरवत आहे, ही इज नॉट डिसाइडिंग। इथं काळाचा फरक आहे, काळ हा चालू वर्तमान काळ केलाय आपण। ही इज नॉट डिसाइडिंग, फरक आहे। तो नाही ठरवत, ही डज नॉट डिसाइड, आणि ही इज नॉट डिसाइडिंग, दोघांमध्ये फरक। तो ठरवत आहे का, इज ही डिसाइडिंग, इज ही डिसाइडिंग। तो काय ठरवत आहे, इकडे व्हॉट लावायचं फक्त, व्हॉट इज ही डिसाइडिंग, व्हॉट इज ही डिसाइडिंग। मी पुन्हा सांगतो की इकडे तुम्ही पुन्हा जर समजा हे डिसाइडिंग चेंज केलं, दुसरं ING वालं क्रियापद केलं, है ना, समजा कुकिंग केलं, तर बघा कसं वाक्य बनतं। हे आलं पाहिजे आपल्याला। माझा सांगण्याचा हाच उद्देश आहे की हेच नाही तर
असे अनेक क्रियापद तुम्ही आस्किंग आहे इथं तुम्ही चेंज करू शकता है ना. तर या ठिकाणी बघा ही इज कुकिंग है ना, काय कुकिंग आहे ते पुढे लिहायचं. जसं की ही इज डिसाइडिंग, तर काय डिसाइडिंग आहे ते पुढे आहे. तसं या ठिकाणी ही इज नॉट कुकिंग, इज ही कुकिंग, व्हॉट इज ही कुकिंग है ना. आस्किंग आहे, सो ही इज आस्किंग, ही इज नॉट आस्किंग, इज ही आस्किंग, व्हॉट इज ही आस्किंग. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला असे अनेक वाक्य बोलता आले पाहिजेत. चला बघूया पुढचा प्रकार. तर पुढचा आहे प्रेझेंट परफेक्ट. त्याने ठरवलं आहे, ही हॅज डिसाइडेड, ही हॅज डिसाइडेड. इकडे आपण हॅव हॅजचा वापर करत असतो. आय वी यू देच्या पुढे हॅव येतं आणि ही शी इट नेमच्या पुढे हॅज येतं. त्याने अजून नाही ठरवले आहे, सो ही हॅज नॉट डिसाइडेड येट, ही हॅज नॉट डिसाइडेड येट. येट म्हणजे अजून तरी. या ठिकाणी या शब्दासाठी हा आलेला आहे, ही हॅज नॉट डिसाइडेड. त्याने ठरवले आहे का, हॅज ही डिसाइडेड. हा हॅज पुढे घ्यायचा आहे, हीला इकडे घ्यायचं आहे, हॅज ही डिसाइडेड. आणि हॅव हॅजच्या नंतर आपण जे क्रियापदाचं रूप असतं ते V3 थर्ड फॉर्म असतं क्रियापदाचं, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. त्याने काय ठरवले आहे. इथं सुद्धा आपल्याला याला आधी व्हॉट लावायचं आहे. व्हॉट हॅज, हे ॲज इट इज, व्हॉट हॅज ही डिसाइडेड. म्हणून आपण हा सिक्वेन्स घेतला आहे. तिसऱ्या वाक्याच्या नंतर आपल्याला WH क्वेश्चन तयार होतो. हा वर्बल क्वेश्चन आहे, WH क्वेश्चन आहे. तर वर्बल क्वेश्चनच्या आधीच WH वर्ड इथं जर लावला आपण तर हा प्रश्न आपल्याला तयार करता येतो. मग या ठिकाणी डिसाइडेड आपण घेतलेला आहे, तर या ठिकाणी गॉन पण घेऊ शकता तुम्ही, आस्क्ड घेऊ शकता. कुठल्याही क्रियापदाचं तिसरं रूप V3 या ठिकाणी जर घेतला तर तुमचे अजून असे वाक्य याच प्रकारातील एकदम परफेक्ट बोलता येतील तुम्हाला. तर हा जो आहे स्ट्रक्चर, हे सगळं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला वर्ब चेंज करायचं आहे. त्या प्रकारामध्ये त्या वाक्याच्या काळाच्या प्रकारानुसार क्रियापद बदललं की आपलं वाक्यसुद्धा बदलणार आहे आणि ते सुद्धा परफेक्ट ग्रॅमॅटिकली. बघूया आपण पुढचा प्रकार. तो ठरवत असतो. तर हे रीतिवाचक वर्तमान काळातलं वाक्य आहे, तर हॅज बीन वापरू आपण या ठिकाणी. ही हॅज बीन डिसाइडिंग. ज्या पद्धतीने आपण एखादी क्रिया आधी झालेली आहे, आता पण करत आहे आणि एखादी गोष्ट आहे जी आधीपासून घडत येत आहे, तर त्या ठिकाणी तो ठरवत आलेला आहे, तो ठरवत असतो किंवा तो ठरवत आलेला आहे. रीतिवाचक वर्तमान काळात आलेला आहे हा शब्दप्रयोग होतो. भूतकाळामध्ये आलेला होता आणि भविष्यकाळामध्ये आलेला असेल किंवा असतो, असे आणि राहील हा पण एक शब्दप्रयोग असतो याच्या ठिकाणी. तर तो नाही ठरवत असतो, सो ही हॅज नॉट बीन डिसाइडिंग, ही हॅज नॉट बीन डिसाइडिंग. तर ही प्रॅक्टिस आपल्याला करता आली पाहिजे. ही हॅज बीन डिसाइडिंग, ही हॅज नॉट बीन डिसाइडिंग. तो ठरवत असतो का, हॅज ही बीन डिसाइडिंग. या ठिकाणी हॅज ही बीन डिसाइडिंग, इथं नॉट ड्रॉप करायचं कारण निगेटिव्ह नाही आहे. सो हॅज ही बीन डिसाइडिंग आणि क्वेश्चन मार्क. तो का ठरवत असतो, का साठी आपल्याला इथं WH वर्ड लावायचं आहे. सो व्हाय हॅज ही बीन डिसाइडिंग, व्हाय हॅज ही बीन डिसाइडिंग. मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट आपण हा WH क्वेश्चन डायरेक्ट हे वाक्य सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की डायरेक्ट हे वाक्य कसं येणार आहे. परंतु आधीचे वाक्य जर समजवत आपण आलो आणि हे वाक्य समजलं आपल्याला, तर ह्याच वाक्याला आपण WH वर्ड लावला की हे वाक्य तयार होतं. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही ING वाला वर्ब घेऊन ह्या स्ट्रक्चरमध्ये दुसरं वर्ब टाकून आपण त्या ठिकाणी नवीन वाक्य बनवू शकतो मित्रांनो. तर चला बघूया आपण पुढचा काळ. तर पुढचं वाक्य आहे, त्याने गाडी घ्यायचे ठरवले. फक्त ठरवले इथपर्यंतच आहे. तर आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे की हा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टमध्ये सब्जेक्ट नंतर V2 येतो. मग सब्जेक्ट आहे ही या ठिकाणी आणि ठरवले डिसाइडेड.
ही डिसाइडेड, काय ठरवले, गाडी घ्यायची. सो गाडी आपण म्हणतो टू बाय अ कार, बरोबर. सो ही डिसाइडेड टू बाय अ कार. आता गाडी घ्यायची ठरवले तर मला असं एक्सपेक्टेड आहे की 4 व्हीलर आहे ना. तर तुम्ही त्याने बाईक घ्यायचे ठरवले असेल तर तुम्ही इथं बाईक म्हणू शकता आहे ना. एखाद्या गाडीचं डायरेक्ट नाव घ्यायचं असेल तर थार म्हणायचं असेल तर त्याने थार घ्यायचे ठरवले. सो ही डिसाइडेड टू बाय अ थार. तर या पद्धतीने मित्रांनो ह्या पद्धतीने असं एक वाक्य बनणार आहे. आता घ्यायचे म्हणजे काय, तर टेक आपल्याला वर्ब आहे. टेक म्हणजे काय, घेणे. परंतु इथं घ्यायचे अर्थाने आपल्याला कोणता अर्थ समजतोय, घेणे समजतोय की विकत घेणे समजतोय, तर विकत घेणे. त्या पद्धतीने आपण बोलणार आहोत मित्रांनो. त्यानंतर आहे त्याने नाही ठरवले. सो ही त्याने नाही ठरवले फक्त आहे, तो सिंपल पास्ट आहे हा सुद्धा. ही डिड नॉट डिसाइड, ही डिड नॉट. आता डिड नॉट का आला, तर मित्रांनो सिंपल पास्टचं ही डिसाइडेडचंच निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला डिड नॉटच वापरायचं आहे. ही डिड नॉट आणि या ठिकाणी फक्त डिसाइड येईल. ही डिड नॉट डिसाइड. त्याने ठरवले का, जसं आपण प्रेझेंट टेन्समध्ये डज नॉट डिसाइड म्हटले तसं या ठिकाणी डिड नॉट येणार. फक्त प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये डज येतो आणि इथं डीड येतो, एवढं लक्षात ठेवा. त्याने ठरवले का, पुन्हा या ठिकाणी हा डीड पुढे येणार. जसं सिंपल प्रेझेंटमध्ये डज पुढे आला होता, सो डज ही डिसाइड, तसं या ठिकाणी डीड ही डिसाइड. त्याने ठरवलं का, त्याने काय ठरवले. बघा तुम्ही जेव्हा सिंपल पास्टचं वाक्य बनवत असतात त्यावेळेला सिंपल प्रेझेंटचे वाक्य कसे बनले एकदा नजर म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर आलं पाहिजे किंवा आठवलं पाहिजे, तर तुम्हाला हे लगेच लक्षात राहील. अशी लिंक लावायची आहे, तेव्हाच आपल्याला 12 प्रकारचे काळ समजतील. त्याने काय ठरवले, इकडे पुन्हा व्हॉट डीड ही डिसाइड, व्हॉट डीड ही डिसाइड. आणि हे तुम्हाला एकदाच समजून घ्यायचं मित्रांनो. एकदा समजलं की तुम्ही सरळ बोलू शकताल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही V2 जर वापरला क्रियापदचं दुसरं रूप, तर हे वाक्य तुम्हाला सहज बोलता येईल. प्रॅक्टिस कशी करायची, ही डिसाइडेड, ही डिडंट किंवा डिड नॉट डिसाइड, डिड ही डिसाइड अँड व्हॉट डिड ही डिसाइड. इथं व्हॉटच्या ऐवजी दुसरा WH वर्ड वापरू शकतो आपण. वेन डिड ही डिसाइड, त्याने केव्हा ठरवले. वेअर डिड है ना, त्याने कुठे ठरवले है ना. हाऊ सुद्धा म्हणू शकतो आपण. हाऊ डिड ही डिसाइड, त्याने कसे ठरवले. तर ह्या पद्धतीने आपण अनेक वाक्य बोलू शकतो. तर चला बघूया पुढचा काळ. तर बघा पुढचं वाक्य आहे, तो व्यवस्थित ठरवत नव्हता. तो ठरवत नव्हता हे मेन वाक्य आहे. व्यवस्थित हा एक्स्ट्रा वर्ड आहे. तर आपण काळ ओळखूया. पास्ट कंटिन्युअस टेन्स. सो ही वॉज नॉट डिसाइडिंग, ही वॉज नॉट डिसाइडिंग. कारण मित्रांनो आपल्याला सब्जेक्ट प्लस टू बी प्लस या ठिकाणी नॉट आहे वाक्याचं. आपण नकारार्थी वाक्य पहिले घेतले, कारण हे वाक्य आपण आधी घेत असतो की जसं की तो ठरवत होता. सो ही वॉज डिसाइडिंग, हेच आपण क्रम लक्षात घेतला. पण मी इकडे चुकून उलटं लिहिलं, ही वॉज डिसाइडिंग. तो नाही ठरवत होता, ही वॉज नॉट डिसाइडिंग. परंतु इकडे आहे व्यवस्थित, तो प्रॉपरली हा शब्द टाकून देऊ आपण. ही वॉज नॉट डिसाइडिंग प्रॉपरली. तो ठरवत होता का, वॉज ही डिसाइडिंग, वॉज ही डिसाइडिंग, वॉज ही डिसाइडिंग. तो ते का ठरवत होता, म्हणजेच काय, तो का ठरवत होता. सो व्हाय वॉज ही डिसाइडिंग. पहिलं आपल्याला स्ट्रक्चर येईल मित्रांनो, व्हाय, हा व्हाय आहे. व्हाय वॉज ही डिसाइडिंग, आणि तो ते का ठरवत होता, ते साठी आपण दॅट म्हणूया. व्हाय वॉज ही डिसाइडिंग दॅट. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आधी आपण जे बेस वाक्य आहे तेच घेतले, नंतर एक्स्ट्रा वर्ड ऑब्जेक्ट हे शेवटी नंतर येणार आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वॉज डिसाइडिंग, ही वॉज नॉट डिसाइडिंग, वॉज ही डिसाइडिंग अँड व्हाय वॉज ही डिसाइडिंग, व्हॉट वॉज ही डिसाइडिंग, हाऊ वॉज ही डिसाइडिंग, वेअर वॉज ही डिसाइडिंग, व्हेन वॉज ही डिसाइडिंग, असे आपण WH वाक्य सुद्धा बोलू शकतो. क्वेश्चन. चला बघूया पुढचा प्रकार.
मित्रांनो, जर तुम्हाला मी शिकवलेलं जर समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे जे पुढचे 4 वाक्य आहेत हे तुम्हाला बोलता आले पाहिजेत. त्याने का ठरवले होते? बघा, आता हे आपण शेवटी घेत असतो. त्याने ठरवले होते असं घेत असतो आपण, आहे की नाही? तर तुम्ही ह्या क्रमाने हे वाक्य मला तुम्ही स्वतः बोलून बघा व्हिडिओ पॉज करून, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण सर्व काळ आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी बरेच जण व्हिडिओ सुरुवातीला बघतात परंतु शेवटपर्यंत बघत नाहीत. तर तुम्ही कंटाळा करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा. सो त्याने ठरवले होते, तर या ठिकाणी ही हॅड डिसाइडेड, ही हॅड डिसाइडेड. त्याने नाही ठरवले होते, ही हॅड नॉट डिसाइडेड, ही हॅड नॉट डिसाइडेड. त्याने ठरवले होते का, हॅड ही डिसाइडेड, हॅड ही डिसाइडेड. त्याने का ठरवले होते, सो हॅड ही डिसाइडेडच्या आधी आपल्याला काय लावावं लागणार, व्हाय. व्हाय हॅड ही डिसाइडेड, हॅड ही डिसाइडेड. तर मित्रांनो बघा, ह्या पद्धतीने आपल्याला क्रम लक्षात ठेवून आपल्याला असा सराव करायचा आहे. पुढचे वाक्य, तो ठरवत असे किंवा तो ठरवत आलेला होता. मी जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने रीतिवाचक भूतकाळ आहे ना. अशा गोष्टी आहेत ज्या भूतकाळामध्ये कंटिन्यू घडत येत होत्या असं आपण सांगतो. जसं माझी आजी मला गोष्ट सांगत असे तसा प्रकार आहे. तो ठरवत असे, तो ठरवत असे. ही हॅड बीन डिसाइडिंग, ही हॅड बीन डिसाइडिंग. मित्रांनो, आपण तो ठरवत असे ना, तर या ठिकाणी आपण ही यूज टू डिसाइड असं पण म्हणू शकतो. या ठिकाणी आपण यूज टूचा वापर करू शकतो. ही यूज टू डिसाइड, यूज टूचा वापर केला तर हे वाक्य आहे ही यूज टू डिसाइड. परंतु हॅड बीन डिसाइडिंगच्या ऐवजी आपल्याला डायरेक्ट घ्यायचं ही यूज टू डिसाइड. आणि यूज टूच्या जागी आपल्याला वूड सुद्धा वापरता येतो. ही वूड डिसाइड या ठिकाणी यूज टूच्या जागी. तर असा हा जो काळ आहे हा 3 प्रकारे बोलला जातो. एक आहे रीतिवाचक काळामध्ये, जसं प्रेझेंट असेल, पास्ट असेल किंवा फ्युचर असेल, किंवा या ठिकाणी आपण पास्टमध्ये आपण यूज टूचा वापर करत असतो मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा. आणि यूज टूला ऑब्लिक काय आहे, तर वूड आहे, लक्षात ठेवा. परंतु आपण काळाच्या संदर्भामध्येच हे वाक्य बोलायचे आहेत आणि सध्या ती प्रॅक्टिस करायची आहे. तो नाही ठरवत असे, he had not been deciding, he had not been deciding. जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो, फक्त बोलण्याचा सराव करायचा आहे. तो ठरवत आलेला होता का, had he been deciding. पाठ झालं पाहिजे, had he been deciding. तो काय ठरवत असे, सो what had he been deciding, what had he been deciding. तर मित्रांनो, हा काळ जो आहे ना, आपण जनरली दैनंदिन संभाषणामध्ये तर नाहीच वापरत, परंतु वापरतो केव्हा, तर आपण वापरतो गोष्ट सांगताना. जसं की आपल्याला अकबर बिरबलची गोष्ट सांगायची आहे, मग अकबर असं करत असे, बिरबल तसं करत असे, तर असे असे, किंवा तो हे करत आलेला होता, तो आमच्याकडे काम करत आलेला होता, तो सांगत आलेला होता, असं जेव्हा शब्दप्रयोग आहे ना, हा आपण भूतकाळच आहे, तर झालेल्या गोष्टींबद्दलच बोलत असतो आपण. तर गोष्टींमध्ये जास्त हा काळ आपण वापरत असतो. तर ते असणं माहीत असणं गरजेचं आहे. हॅड ही बीन डिसाइडिंग, ही हॅड नॉट बीन डिसाइडिंग, हॅड ही बीन डिसाइडिंग, नाही का. तर या ठिकाणी मित्रांनो व्हॉट हॅड ही बीन डिसाइडिंग. तर हे वाक्य आपल्याला कसं करायचं आहे, की तो ठरवत आलेला होता, ही हॅड बीन डिसाइडिंग. तो ठरवत असे, ही हॅड बीन डिसाइडिंग. तो नाही ठरवत असे, ही हॅड नॉट बीन डिसाइडिंग. तो ठरवत असे का, हॅड ही बीन डिसाइडिंग. तो ठरवत आलेला होता का, किंवा तो ठरवत असे का. बघा, ह्या ठिकाणी असे आणि आलेला होता, हे दोघे प्रयोगसुद्धा आपल्याला करायचे आहेत. तर चला बघूया आपण फ्युचर टेन्स. तर मित्रांनो, पुढचं वाक्य आहे, तो काहीतरी ठरवेल, सो ही विल डिसाइड. पहिलं वाक्य काय आहे, तर आपलं ही विल, तो ठरवेल एवढंच मेन आहे, ही विल डिसाइड. तर काहीतरी म्हणजे ही विल डिसाइड समथिंग.
तो काहीच नाही ठरवणार. सो ही विल डिसाइड नथिंग. तो काहीच नाही ठरवणार. ही विल डिसाइड नथिंग. तर मित्रांनो, नथिंग आहे, नेवर आहे, नॉट आहे, यासारखे जे शब्द आहेत ते वाक्यामध्ये नकारार्थी वाक्याला करण्याचं काम करत असतात. तर या ठिकाणी आपण नॉटच्या ऐवजी नथिंग सुद्धा वापरू शकतो. ही विल डिसाइड नथिंग. तर नथिंग म्हणजेच काय आहे, तर थोडक्यात नकारार्थी आहे. नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी आपण नेवर, नॉट, नथिंग, नो या पद्धतीचे शब्द वापरत असतो. जर या ठिकाणी नॉट वापरला आपण तर ही विल नॉट डिसाइड एनिथिंग असं पण आपण म्हणू शकतो. नॉट आणि एनिथिंग दोन वापरायचे आहेत मग आपल्याला. त्यापेक्षा आपण डायरेक्ट ही विल डिसाइड नथिंग वापरलं तरी चालेल, किंवा ही विल नॉट डिसाइड एनिथिंग असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला फक्त बोलण्याचा सराव करायचा आहे मित्रांनो. सो तो ठरवेल का? विल ही डिसाइड. तर मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 आहे ना. सब्जेक्ट प्लस विल नाही का, विल प्लस V1 हा आहे सिंपल फ्युचरचा फॉर्म्युला. आणि हे सिंपल फ्युचरचे सगळे प्रकार आहेत मित्रांनो. तो काय ठरवेल? सो इकडे व्हॉट येणार. व्हॉट विल ही डिसाइड. व्हॉट विल ही डिसाइड. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक काळाच्या प्रकारामध्ये आपण ह्या पद्धतीचे 4-4 वाक्य घेत आहोत. पुढचा वाक्य, पुढचा आहे तो ठरवत असेल. ही विल बी डिसाइडिंग. ही विल बी डिसाइडिंग. तो नाही ठरवत असेल. ही विल नॉट बी डिसाइडिंग. ही विल नॉट बी. ह्या बीजला लक्षात ठेवायचं मित्रांनो. हा बी जो आहे हा फ्युचर कंटिन्युअस मध्ये येतो. तो ठरवत असेल का? विल ही बी डिसाइडिंग. विल ही बी डिसाइडिंग. तो नाही ठरवत असेल का? वोंट ही बी डिसाइडिंग. विल नॉटचा आपण वोंट करतो. हे वोंट ही बी डिसाइडिंग, कारण विलच्या पुढे नॉट टाकायचं आहे, या ठिकाणी नाही आहे म्हणून. सो वोंट ही बी डिसाइडिंग. वोंट ही बी डिसाइडिंग. तर ह्या पद्धतीने सराव करायचं. विल ही बी डिसाइडिंग, ही विल बी डिसाइडिंग, ही विल नॉट बी डिसाइडिंग, विल ही बी डिसाइडिंग अँड वोंट ही बी डिसाइडिंग. पुढचं आहे त्याने ठरवलं असेल. तर त्याने ठरवलं असेल तर आपण काय म्हणणार मित्रांनो? ही विल हॅव डिसाइडेड. ही विल हॅव डिसाइडेड. आत्तापर्यंत मी हा काळ कोणता आहे हे काही सांगत नाही मित्रांनो, कारण तुम्हाला काळ समजलाच असेल. आणि जर काळ समजून घ्यायचं असेल तर आपण 12 प्रकारचे काळ आहेत ते आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्याची मी तुम्हाला वरती लिंक देऊन टाकेल आणि मग तुम्ही ते जरूर बघा. तर हा काळ कुठला आहे? ही विल हॅव डिसाइडेड. तर हा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. त्याने नाही ठरवलं असेल. ही विल नॉट हॅव डिसाइडेड. ही विल नॉट हॅव डिसाइडेड. त्याने ठरवलं असेल का? विल ही हॅव डिसाइडेड. विल ही हॅव डिसाइडेड. त्याने काय ठरवलं असेल? इथं व्हॉट लावायचं आणि सेम वाक्य. सो व्हॉट विल ही हॅव डिसाइडेड. So he will have decided, he will not have decided, will he have decided, and what will he have decided, why will he have decided, where will he have decided, how will he have decided. अनेक प्रश्न. पुढचा प्रकार. तर पुढचा आहे मित्रांनो, तो ठरवत राहील किंवा तो ठरवत आलेला असेल. जसं मी सांगितलं की रीतिवाचक भविष्यकाळ आहे हा सुद्धा. सो ही विल हॅव बीन डिसाइडिंग. ही विल हॅव बीन डिसाइडिंग. त्याने इंग्रजी शिकायचे ठरवले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हा जो काळ आहे हा आपण चेंज केलेला आहे. तर ठरवले आहे म्हणजे आहे हा प्रेझेंट परफेक्ट
टेन्स. सो ही हॅज डिसाइडेड टू लर्न इंग्लिश. आता मिक्स वाक्य घेतलेले आहेत मी पुढचे. ही हॅज डिसाइडेड, त्याने ठरवले आहे, इथपर्यंत आलं बघा. त्याने ठरवले आहे, ठरवले आहे. ठीक आहे, आहेसाठी आपण हॅज घेतो, ठरवल्यासाठी डिसाइडेड. ओके, तर काय शिकायचं आहे? इंग्रजी शिकायचं. ही हॅज डिसाइडेड टू लर्न इंग्लिश. त्याने काय शिकायचे ठरवले आहे? तर पुन्हा आपल्याला त्याने ठरवले आहे, बरोबर. ही हॅज डिसाइडेड, आणि त्याने ठरवले आहे का? हॅज ही डिसाइडेड. आणि त्याने काय ठरवले आहे? तर व्हॉट हॅज ही डिसाइडेड. बघा या ठिकाणी व्हॉट हॅज ही डिसाइडेड. तर मित्रांनो, हा जो काळ आहे हा सुद्धा प्रेझेंट परफेक्ट आहे, हा सुद्धा प्रेझेंट परफेक्ट होता. तिने त्याच्याशी बोलायचं ठरवलं आहे. सो शी हॅज डिसाइडेड, तिने ठरवले म्हणून या ठिकाणी शी येणार. आहेसाठी आपण हॅज घेणार. शी हॅज, ठरवले आहे तर डिसाइडेड घेणार. तर त्याच्याशी बोलायचं असतं. सो शी हॅज डिसाइडेड टू टॉक ऑर टू स्पीक, है ना, बोलायचं. टू टॉक त्याच्याशी, शी साठी आपण घेणार आहे विथ, आणि त्याच्यासाठी आपण घेणार आहेत हिम. तर ह्या पद्धतीने बघा मित्रांनो, शी हॅज डिसाइडेड टू टॉक विथ हिम. तर तिने तुझ्याशी बोलायचं ठरवलंय. सो टॉक विथ, या ठिकाणी यू आलं असतं, टॉक विथ यू. स्पीक असेल तरी चालेल, टॉक असेल तरी चालेल, क्रियापद दोघे सारखेच आहेत मित्रांनो. तर ठीक आहे, तर आपण बघूया पुढचे वाक्य. तर हे 4 वाक्य बघा मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये सगळं समजलं असेल तर हे 4 वाक्य तुम्हाला परफेक्ट आले पाहिजेत. कारण बघा, वेगवेगळ्या काळाचे आहेत. तर मी कालपासून ठरवले, तर याचा काळ कुठला आहे? तर मित्रांनो सिम्पल पास्ट. सिम्पल पास्टमध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस V2. तर सब्जेक्ट आहे या ठिकाणी आय, तर या ठिकाणी मी घेणार आय डिसाइडेड, V2 मी ठरवले. तर मी साठी आय आणि डिसाइडेड DECIDED, डिसाइडेड. कालपासून, तर पासूनला मी पुढे घेणार आहे पहिले. तर पासूनसाठी आपण घेतो फ्रॉम. सो आय डिसाइडेड फ्रॉम, काल आहे तर येस्टरडे. सो आय डिसाइडेड फ्रॉम येस्टरडे. मी उद्यापासून ठरवेन, तर या ठिकाणी सेम आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ठरवेन म्हणजे सिम्पल फ्युचर. सो मी साठी घेणार आपण आय, ठरवेनसाठी घेणार विल डिसाइड. बघा या ठिकाणी मित्रांनो, ठरवले आणि ठरवेन. तर ठरवले काय? डिसाइडेड आहे. ठरवेन काय? विल डिसाइड आहे. आपलं काय होतं माहिती का मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ठरवणे म्हणजे काय? तर ठरवणे म्हणजे डिसाइड. इंग्रजीचा एकच शब्द आपल्याला माहित असतो, डिसाइड. तर नाही मित्रांनो, आपण ठरवले तरी डिसाइडच सांगतो, ठरवेन तरी डिसाइड, ठरवत होता तरी, ठरवत होताला काय असतं? तर डिसाइड असतं. तसं नाही आहे. ठरवले डिसाइडेड, ठरवेन विल डिसाइड, ठरवत आहे इज डिसाइडिंग, ठरवत होता वॉज डिसाइडिंग, असं बोला आपण. जसं हे कसं आहे बघा मित्रांनो, ठरवले आणि ठरवेनमध्ये फरक आहे की नाही मराठीमध्ये सुद्धा. परंतु इंग्रजीचे जे प्रकार पडतात ते आपण लक्षातच घेत नाही. जसे डिसाइडेड आणि विल डिसाइडमध्ये फरक आहे. हे दोन्ही शब्द एकच आहे. हा एक शब्द आहे, इथं पण एक शब्द आहे. एकाला एक शब्द, इथं एकाला 2 शब्द आहेत. ठरवेन आहे ना, तर इकडं विलला तुम्ही सोडायचंच नाही, याच्यासोबत धरून बोलायचं. ठरवेन आहे ना. करेलला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर आपण म्हणतो डू. नो, रॉंग. विल डू म्हणा तुम्ही, ही सवय लावा. विल डू. करेल. लिहीनला काय म्हणतात? मी लिहेल, तर विल राईट. मी लिहिन, हा लिहिनसाठी आपण फक्त एवढंच म्हणतो की राईट. नो, विल राईट म्हणा तुम्ही, असं म्हणा. लिहिन, लिहित होता, याला इंग्लिशमध्ये काय आहे? तर आपण लगेच म्हणतो रायटिंग किंवा राईटच म्हणतो. बऱ्याच वेळेला आपण फक्त V1चाच वापर करत असतो, V1. तर नाही मित्रांनो, तो राईट आहे, रोट आहे V2, त्याचा रिटर्न हा V3 आहे ना, राईट्स आहे V4, आणि रायटिंग आहे V5. असे 5 प्रकार आहेत. तर आपण फक्त एकच म्हणतो. लिहिण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? राईट. लिहित होताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर म्हणतात हां राईट हे क्रियापद आहे. एवढंच आपल्याला समजतं, परंतु तसं नाही, त्याचे प्रकारसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो मी उद्यापासून ठरवेन, आय विल डिसाइड फ्रॉम टुमॉरो. फ्रॉम टुमॉरो या ठिकाणी लिहितो खाली. तर या ठिकाणी मित्रांनो टुमॉरो. तू ठरवशील का? तर या ठिकाणी तू ठरवशील, यू विल डिसाइड असं येतं, बरोबर आहे. परंतु आता या ठिकाणी विल यू डिसाइड येणार, कारण हा प्रश्न आहे.
विल यू डिसाईड आणि प्रश्नचिन्ह. सिंपल फ्युचरचा क्वेश्चन आहे हा, वर्बल क्वेश्चन. आम्ही अजून नाही ठरवले आहे. तर या ठिकाणी आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा हा क्वेश्चन निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. सो वी हॅव नॉट डिसाइडेड येट. वी हॅव नॉट डिसाइडेड येट, अजून नाही ठरवले आहे. तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते, आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबर जरूर करा. भेटूया आपण अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.